नमस्कार मित्रांनो, तर आज आपण चाललेलो आहे मेकॅनिकल डिपार्टमेंट बघण्यासाठी. नेमकं मेकॅनिकल डिपार्टमेंट आहे काय आणि तिथे काय काय सुविधा MGMने दिलेल्या आहेत, चला तर बघूया. मी आत प्रवेश केल्यानंतर मला समोर भिंतीवर दिसलं मशीन्समध्ये वापरले जाणारे छोटे छोटे टूल्स. त्यानंतर मी गेलो एका क्लासरूममध्ये. क्लासरूम मोठं असं होतं. तेथे प्रोजेक्टर आणि कम्प्युटरच्या टेक्नॉलॉजी असणारं उत्कृष्ट असं हे क्लासरूम मला फार आवडलं. या डिपार्टमेंटने विद्यार्थ्यांसाठी तयार केलेलं वर्कशॉप एक्झॅक्टली इंडस्ट्रीमध्ये मशीन्स कशा असतात, त्या कशा कशा वापर करतात, त्यांचं वर्क काय असतं हे कळण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी मेकॅनिकल डिपार्टमेंटने हे वर्कशॉप बनवलेलं आहे. पण मला तिथे समजलं की येथे IIRC सुद्धा आहे, म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च सेंटर. मग काय, त्या सरांची परमिशन घेऊन मी ते पाहण्यासाठी आत गेलो. सगळ्यात पहिले मी ड्रोन लॅबमध्ये गेलो. तेथे सर विद्यार्थ्यांना ड्रोन मशीन एक्झॅक्टली वर्क कसं करतं, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं हे विद्यार्थ्यांना सांगत होते. मला तर जास्त काही ते समजलं नाही, पण तिथे विद्यार्थ्यांनी तयार केलेले उत्कृष्ट असे ड्रोनचे नमुने मला दिसले. मग काय, मी ते मस्तपैकी माझ्या कॅमेऱ्यात शूट केलं. सध्या प्रचंड सगळीकडे दिसणारी इलेक्ट्रिक बाईक, पण ही बाईक बनवण्यासाठी काही स्पेशल मशीन्स, काही सॉफ्टवेअर असतात. तर मी जाणून घेतलं त्या सरांकडनं एक्झॅक्टली ते असतं तरी काय. रीडिंग ह्याच्यात हे वेगवेगळे कंपोनंट काय, आता हे चार्जिंग सॉकेट झालं, ही ऑनबोर्ड चार्जरची कॉईल झाली, ट्रान्सफॉर्मर वगैरे हे सगळे. त्याच्यानंतर हे तुम्हाला फिजिकली सगळं दिसावं की नेमकं याच्यातले कनेक्शन इथे कुठे काय. तर मग हे जेव्हा आपल्याकडे ॲपरेटस सुद्धा आहे याच्यामध्ये सरांकडे, ते किट सोबतच आलेलं आहे. तर मग नेमकं आता ॲपरेटसमधून जेव्हा आपण रिडिंग घेऊ की समजा चार्जिंग सॉकेट खराब आहे, रिडिंग कमी आली पाहिजे का वगैरे ते सांगतील, आणि इथे येऊन मुलं मग ते हँड्स ऑन करून बघतील. आता हे बाकीचं जे आहे ते EVमध्ये कसं असतं, मेन सेफ्टी खूप जास्त इम्पॉर्टंट असते. कारण तुमच्या गाडीमध्ये समजा ॲक्सिडेंट वगैरे झाला तर बॉडीमध्ये करंट उतरणं, कारण बाकी इतर मेटल पार्ट्सला आणखी जास्त रिप्लेसमेंट तर काही नाही, आणखी पण आपण मेटल पार्ट यूज करतो, कंडक्टिंग असतात. So basically it's a green technology lab where we have integrated EV and ADAS. ADAS is nothing but it's a very trendy technology nowadays in automobile sector called as autonomous driving assistance system, and extreme end of integration of the ADAS is nothing but a driverless car. So initially they were integrating few features of obstacle avoidance in different EVs, like in Indian market we have EVs from MG, from Kia, from Mahindra, which is nothing but 700 and all. So those EVs or automobile vehicles are equipped with electric vehicle as well as ADAS. So that's why this lab we have created to collaborate with different industries nearby and to train our students in green technology. Process instrumentation lab, in which Ingersoll Hauser has sponsored this particular setup. This is a demonstrative setup in which we can demonstrate the different measuring systems. आणि आता 3D प्रिंटिंग मशीन. त्याच्यामध्ये सर तुम्हाला ते त्याचं कॉम्बिनेशन सांगतील, मला पण त्याचं माहीत नाही. याच्यामध्ये जवळपास 800 ते 900 नोझल्स आहेत वेगवेगळे.
तर याचं कसं आहे की तुम्हाला एकच ऑब्जेक्ट एकदा प्रिंट करायचं आहे तर तुम्हाला टाइम जास्त लागतो. पण समजा तुम्हाला एकच ऑब्जेक्ट 5-6 वेळेस प्रिंट करायचं किंवा त्याचे 5-6 मल्टिपल काढायचे तर हे मग तो एका लाईनमध्ये एकदा प्रिंट करतो, कारण याचं वर्किंगच असं असतं की त्या ठिकाणी त्यांनी तयार केलेले वेगवेगळे डेमो दाखवले. त्या डेमोमध्ये मानवी शरीरातील अवयवांची प्रिंटसुद्धा आपण काढून ते अवयव कसे असतात हे बघण्यासाठी या मशीनचा उपयोग करू शकतो, हे मला तिथे दिसलं. या IIRC लॅबमध्ये विद्यार्थ्यांना सुंदर असं लेक्चर हॉलसुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिलेलं तिथे मला दिसलं. विद्यार्थ्यांनी बरेच प्रॅक्टिकल्स तयार केलेले आहेत आणि ते बघण्यासाठी मी गेलो प्रॅक्टिकल स्टोर रूममध्ये. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या टेक्निक्स, वेगवेगळे मेथड्स वापरून खूप उत्कृष्ट अशा मोठमोठ्या मशीन्स, मोठमोठे टू व्हीलर्स, कार्स तिथे मला बघायला मिळाल्या. आणि ते बघून खरंच इंजिनिअरिंगचे विद्यार्थी किती उत्कृष्ट पद्धतीने त्यांना ह्या गोष्टी इथे उपलब्ध आहेत हे मला तिथे समजलं. मला तर हे इंजिनिअरिंगचं डिपार्टमेंट खूप आवडलं. तुम्हाला हे डिपार्टमेंट कसं वाटलं हे सांगण्यासाठी प्लीज लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय.